हॉटेल मैत्री गार्डन, फलटण पंढरपूर रोड, पिंपरद, तालुका फलटण, जिल्हा सातारा. प्रोप्रायटर फिरोज शेख. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं, सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं, काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं. काय म्हणता ना, मुंबईवर आला आणलं की मुंबईला परत माघारी निघालाय. अरे 4 दिवस गावात थांबावं, जुन्या मित्रांच्या जागा ओळखी बघाव्या, त्या काय सुखदुःख विचारावं. का लगे आला मुंबईवर की निघाला मुंबईला, ह्याला काय अर्थ आहे का यार. अहो गायकवाड मामा, तुम्हाला माहिती आहे की सगळं, बापानी होती नव्हती तेवढी सगळी जमिनी कोण टाकली. हो, तू लहान असताना जिंकली. आणि तुम्हाला माहिती इथं राहून काय करणार, काय खायचं आम्ही. हो, तेवढं बी बरोबर त्यामुळे आहे. आपलं मुंबईला जायचं, आपली नोकरी एक नाम केशव, आपलं तेवढंच बरं आहे आपल्याला. हो, हाय बरं, बरोबर आहे. पण कसं असतं गावात व्हायचं, जमीन असती तर आम्हाला इथं राहू वाटतंयच की. काय रे गाण्या, कधी आली मुंबई? अरे मुंबई नाही आली, मी आलोय मुंबई वरनं. वरनं? मग खाल्लं कोण आलंय? लका तुला वरनं आणि खालनं, त्याशिवाय का दुसरं काय सुचतं का नाही. अरे भरती जाऊन ती हा, मुंबईवर आणलं का नाही ना का? काय दारू आहे? हा, अरे दारू आपण पित नाही, फक्त वर्षातून एकदाच पितो. अरे 31 डिसेंबरला मी बघितलंय तू दारू पिऊन चेडीत मुतलेला. एवढी कुठे पेट्यात चेडीत मुत असतं. हम नहीं तोडेंगे दिल मगर ए गोली का साथ नहीं छोडेंगे. ए आपा, तिथं दिसतंय का तो कसं गडी बसल्या, ते 31 डिसेंबरचं नियोजन चाललंय वाटतं. चल मग आपली खायची सोय होईल. चल मग. ए पोरांनो, इकडे या. अहो 31 डिसेंबरचं नियोजन चाललंय दिसतंय तुमचं. कस काय वळखलं बरं? बर आम्ही बी येतो पेटवायला. काय पेटवाय आम्हाला? काय व, चूल चूल चल पेटवाय. आयला खरंच की उद्या 31 डिसेंबर आहे. मग करायची का आपण तयारी, खायची आणि प्यायची. गेल्या वर्षी पिऊन पिऊन एकतर मी पेंटीत मुतलो होतो. अरे गानिया, हा, अरे असू दे, आता कवा नाही तू गावाकडे आला का नाही, हा. करू की जंगी पार्टी. असं म्हणताय होय. मग काय तर. अहो पण आपण पार्टी करू, पार्टी करायचं काय नाही. पण दारूची पार्टी म्हणलं का नाही, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत का नाही, ती गावात कोणाला दारूची पार्टी करून देत नाही. मग हो बरोबर आहे. अरे अध्यक्ष पिऊन देत नाही म्हणून काय झालं, अध्यक्षाला आपल्या पार्टीला बोलवू आणि मी थम्सअपच्या बाटल्या घेऊन येतो. त्या थम्सअपच्या बाटलीत वतो की दारू, आणि अध्यक्ष एकदा पिऊन पडला की तुम्ही पियाला ना आम्ही खायला मोकळं झालो. बघ ना, आपली डोकी चालली नाहीत पण बरोबर आली ना, डोकं चालवलं का खरंय, खरंय. नाही. आता आयडिया अशी करूया, हा. भरपूर मसाला भरपूर मटण आणूया, अध्यक्षाला आमंत्रण देऊया, अध्यक्षाला म्हणायचं जेवाया, दारूचं नाव सुद्धा काढायचं नाही. आणि एकदा थॅम्सअप मध्ये अध्यक्षाला दिली, अध्यक्ष एकदा लुडूक झालं, आपण पार्टी कराय मोकळं. मग बघू कसं अध्यक्ष पिऊ देत नाही, पार्टी करू देत नाही. काय आली बरोबर मग दणकून तावानाचा बरं का मटणावर. काय पिस पिस पायासारखं पिस पिस. अरे वा, पिसाव नाही ध्यान आहे तुझं. लय खुळा व्हायला का. एक डोळा हेकना पिसक देखना. आली बाबा 40 चोर. आता एक काम करूया, अध्यक्षाकडे जाऊया, अध्यक्षांना प्रेमाने आपलं आमंत्रण देऊया. अध्यक्षाला म्हणायचं आम्ही काय बाकीच्या फात्यात पडणार नाही, जेवण असं माळावर बनवायचं, नादच करणार. अध्यक्ष बरोबर येते, जेवणाच्या आशेने येते आणि आलं की आपला कार्यक्रम उरकून टाकायचा. चला पण अध्यक्षांकडे मोकळं. पोलीस स्टेशनचा फोन दिसतो. हा बोला की साहेब, नमस्कार. अहो 31 डिसेंबर म्हणल्यावर साहेब एवढं तेवढं चालणार की, कोण गप बसणार आहे, पिणार खाणार लोक नाही. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करतो काय असेल ती अडचण काय येणार नाही. 99% काय अडचण येणार नाही आमच्या गावात. मी सगळ्याचा म्हणजे तसा सांगतो सगळ्याला. तुम्ही इकडे याच्या काय भानगडीत पडू नका. राम राम अध्यक्ष. हा राम राम. का सगळी जमूनच आलाय? सगळी म्हणजे आता उद्या नवीन वर्ष नाही का निघणार? तीच आता साहेबाचा फोन आला, 31 डिसेंबरला कोणाला पिऊन खाऊन द्यायचं नाही आणि राडा नाही झाला पाहिजे. तर ऐका जरा, गावात आपल्या तुम्ही हो का गेल्या वर्षी कोणचे दिकमूत काय कर असं दारू पिऊन राडा झालेला आहे. तर आपल्या गावात अजिबात दारू कोणी उद्याचा दिवस प्यायची नाही. परवा दिवशी काय करायचं ते करा.
पण उद्याचा दिवस दारू कोणी प्यायची नाही, ऐका जरा. आणि जर प्याला तर तुमच्या गुन्हा दाखल होते. अध्यक्ष तुम्ही काय काळजी करू नका. हे बघा सगळ्या आता तरुण पिढीनं असं ठरवलंय हा. की अख्खं गावात आपलं व्यसन मुक्त करायचंय. हा. गावात दारू हा विषयच घ्यायचा नाही बर. हे सगळ्यांनी ठरवलं. आणि म्हणून आम्ही उद्या 31 डिसेंबरची पार्टी करणार आहे. मटण एक जण आणणार, तांदूळ एक जण आणणार, जगाच पार्टी बनवणार. आणि त्या पार्टीला तुम्हाला आमंत्रण द्या आलूया. आणि दारूचा विषय आमच्या पुढे काढ नका. म्हणजे मटण एक जण आणणार, तांदूळ एक जण आणणार, मसाला एक जण आणणार आणि दारू एक जण आणणार आणि मला तिथं बोलावणार. ना अध्यक्ष दारू हा विषय आम्ही सोडून दिलाय. प्रत्येकानं सांगितलंय दारू कुणीच प्यायची नाही. पण पार्टीच करायची नाही ना तुम्ही. हा पण 31 डिसेंबर साजरा केल्याशिवाय तुमच्या घरी खा की. घरी खाण्याला मजा असते का अध्यक्ष? आणि मग काय? हे बघा आता आम्ही स्पष्टपणे सगळ्या मित्रमंडळीनं तुम्हाला सांगितलेलं आहे काय. तर आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही उद्या या आमच्या बरोबर 2 घास खा. म्हणजे कसं होईल तुमचा बी दबाव आमच्यावर पडेल. त्यामुळे आमची मन काय विचलित होणार नाही ती. कशाला येतो तुमच्याकडे? अहो जेवायला आणि कशाला? जेवायला. मग काय तर उद्या आम्ही बिर्याणीचा बेत केलाय त्याला विचारा. किराणी बनवणार आहे दारू-बिरूचा काय ते विषय सोडून दिला आम्ही सगळं. तुम्ही फक्त जेवायला या. बरं जेव्हा येतो मी, हा. पण दारू बिरू कोण पेलं तर बिनकामाचं माझं नाव खराब करू नका तुम्ही. अरे तुम्हाला आम्ही मोकळ्यात हात जोडतोय का? तुम्हाला हात जोडतोय आता तुम्ही आमच्या बिर्याणीवर अध्यक्ष हा का बाळासाहेब? राम राम राव बघा अख्खं गाव राव ओळखले तुम्हाला माहितीये का? काय झालं? आणि तुम्ही असताय का नाही गावात? हा? अहो, काय झालं सांगा. चला लवकर दे. आमच्या आळीला लय जोरात मारामारी लागली. लय दिसना चाललाय राव जोरात. कोणाचा? आव लय खतरनाक मारामारी. तुम्ही लवकर चला माझ्या बरोबर. कोणाची भांडणं लागली ती? आव म्हशीची आणि रेड्याची हाणाहाणी लागली. तुम्ही काय कितीची टाकली या? उतारली का नाही अजून? हा? हा? काय झालं? अहो, मी म्हशीची आणि रेड्याची नाही भांडणं सोडवत, माणसाची भांडणं सोडवतो. म्हणजे तुम्ही नाही येतोय? कशाला येऊ? आव ती मस आहे ना मस्ती हा. ती मस तुमची आहे. अरे मला माहिती कोणाचं आहे ते. आपा जर तेवढी मस आपल्या अंग जातोय आणि बांध. जा 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 जा. नको बाबा. अरे अडा माझ्या डाव धरण. अरे जा की. अरे याडा बेडा आहे काय? जाती घेऊन या जा मस. बर आता हे बघा आणि दाखवा. काय बघायचंय तुम्हाला? जरा शांत बसा की, का लगेच दाखवा? काय कळतं का नाही? जरा शांत बसा ना. बरं हे बघा तुम्हाला सांगतो, आताच पोलीस स्टेशनवरनं फोन आलता. तर उद्या 31 डिसेंबर आहे. कसा साजरा करायचा ते तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय. शांत आहे का? सगळ्यांनी ठरवायचंय. आणि दुसरा एक मुद्दा, तुमच्या बायका तुम्हाला 31 डिसेंबरला दारू पिऊन देत नाहीत, कारण तुम्ही कुटाळा काय नाही काय करता. तर त्या कुटाणा जर झाला आणि बायांनी जर उद्या गाडी बिडी गावात आली काय आणि जर तक्रार दिली तर गाड्याची भांडण झालेलं ती तक्रार सोपी. पण बाईनं जर तक्रार दिली तर तुम्ही 31 डिसेंबरला राडा केला आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं, त्याच्यामुळं तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तर कसा 31 डिसेंबर साजरा करायचा ते तुम्ही ठरवायचं. अध्यक्ष तुम्ही काळजीच करू नका, आम्ही आमच्या बायकांना कळूच देणार नाही. आयला बघा अध्यक्ष, म्हणून मी बायकोच केली नाही. पण तुम्हाला सांगतो या गाण्याची बायको ना गाण्याला लय हाणती बाबा. तुम्हाला हाणलंय वाटतं राव तिनं? मला नाही बाबा, गाण्याला हाणताना मी बघितलं या. काय अहो बाळासाहेब, गावात आमची काहीतरी ठेवा किंमत. बरं मी काय सांगतोय तुम्हाला, तुम्ही आता असं करा. कसं करू? आता गप केला का नाही तर हे बघ तुला तर असं करीन मग. त्या बागी राव अध्यक्ष माणसं तू बोलताना आणि ते बोलत जा की. बर का तुम्ही असं करा, तुम्हाला कशी पार्टी करायची अशी करा. पण काय गोंधळ जर झाला तर मी गाडी बोलवून तुम्हाला ताब्यात देणार. अहो अध्यक्ष, पार्टी फक्त जेवणाचीच आहे. फक्त तुम्ही या, म्हणजे तुम्हाला बी कळलं पार्टी फक्त जेवणाचीच आहे. काय अध्यक्ष लावले मगाच्यापासून? काय तुला म्हणायचंय का? बोल तू. बरं का अध्यक्ष, फक्त तुम्ही या आणि तुम्ही जर आला तरच आम्ही पार्टी करणार, नाहीतर आम्ही पार्टी करणार असं सगळ्यांनी ठरवलंय. ठीक आहे. मला काय कळणार तुम्ही दारू नाही पिणार ना पार्टीत? ना कोणीच नाही. येतो पण व्यवस्थित झाली पाहिजे. एक नंबर होणार आहे. काय अडचण नाही. अध्यक्षाला सोनं लागले सारखं अध्यक्ष लावले. आम्ही काय माणसं नाही तेव्हा. मी बी येणार आहे जेवायला 31 डिसेंबर. ए बाळ्या, तुला कोण पार्टीला बोलावणार नाही, तुला आमंत्रण बी देणार नाही. तू आला तरी पार्टीत आम्ही तुला घेणार नाही, कारण तू 31 डिसेंबर नाही, तू 32 डिसेंबर करून बसशील आमचा. मी अध्यक्ष सांगतो तू तुम्हाला. येऊ नको. तू पाठीमाग लय राडा केलाय आमचा. लॉटरीच्या टायमिंगला तो आता असंच केलं. लॉटरी लागली म्हणून अख्खं गाव फसावलं. दुसऱ्या टायमिंगला कुठल्या ह्यानं फसावलं?
सारखं चालूच आहे. सारखं चालू आहे. ही काय माणसाला नीट जगून देणार नाही. नका, आपला नका. 31 नाही 32 डिसेंबर नाही 33 डिसेंबर करून टाकल. अहो, काहीच याला कोण देणार आपल्यात घेऊ नका, नाही तर मी येणार नाही. नका, मी नका, नाही तुम्ही- यायचो. नाही नाही यायचं नाही, नाही. यायचं नाही. ए, घ्यायला पाया पड तुला का बाळा? ए, हाल तू इथं हाल म्हणलं कळतं का तुला? दोस्त आहे की आपण असं. तुला घ्यायचंय का नाही दे 10,000 रुपये बर. हा, द्या. 10,000 लॉटरी लागली होती तू गेला अध्यक्ष. नको नको तुमची लॉटरी बघितली आम्ही तुमच्या पाया पडतो. याला वाहक म्हणते. दमाने जावा, पोचल्या फोन करा, तब्येतीची काळजी घ्या. आणि अर्धी अर्धी सारखी पिया. आणि आनंदात राहा म्हणाव. हा. जाऊ का मी? तुम्ही घेऊ नका, आम्ही हाय पेटवायला. चला आपण करूया आता तयारी. बरोबर अध्यक्षांना मी पटावलं का नाही? लय भारी. 100% अध्यक्ष येणार मग येणार. तो बाळ्यानं घातला असता काहीतरी राडा. त्याला हा काढला तेच बरं झालं. बरं झालं हा खाल्ला. आता महत्वाची गोष्ट आहे, आता नियोजन करायचंय आणि ते बी परफेक्ट नियोजन झालं पाहिजे. इकडं का तिकडं झालं नाही पाहिजे. हा तेव्हा मी पातीलं आणि तांदूळ घेऊन येतो टकाटक. आणि मी मटण आणतो मटण. मटण आणि भाकरी कोण आणायचं रे? भाकरी मी आणतो की भाकरी सुद्धा. माझी बायको लय भारी भाकरी बनवते, मला मारते बर का. पण गोड बोलून म्हणतो भाकरी वाटायच्या त्या गरीबाला, मग आपलं घेतो गोड बोलून बनवून. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बर बर चालतंय. मग मी एक काम करतो, दारू घेऊन येतो बघा मस्त नुसती दारूच घेऊन ये, पण ती तसली फुटकाय बिटकाय नको. बाहेरतल्या चांगलं रंगचं खांब घेऊन ये. इंग्लिश म्हणजे वासच येणार नाही. कळलं का? आता हे बघा आपलं नियोजन ठरलेलं आहे. बरं का साहेब, आता आपली गाडीभेट कुठं होणार? रानात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, नियोजन आपलं परफेक्ट झालंय, पण आता आपण रानात खाणार आहे का नाही? मग घरच्यांसाठी काय 1 किलो देऊ घरच्यांना बी. मग घरच्यांना सांगितलं या 1 किलो तुम्ही काळजी करू नका म्हणलं. मी सांगितलंय म्हणलं बैला टकाटक म्हणलं काय बोकाड आहे म्हणलं, असं तर मी बोकाड 1 किलो देव आणि करू खुश त्यांना. कळलं ना? कुशल आपण इकडं. आता आपली भेट रानात. चला चला. सकाळी बारी कपडे वाळवत बसली. ही बघ बरं पातीला कसलं झालंय. पाहुणे रावणे आल्यानंतर बघते म्हणते बायकोच्या घरात पातीला तरी नीट आहे का? तू एक काम कर, 1 किलो मटण आणून घरात ठेवूया. ते चांगलं बनवते ना, तोपर्यंत मी पातीला नेतो, हे मोडून टाकून दुसरा नवा घेऊन येतो. नवाच घेऊन तू नको काळजी करू तू. ए सिमरन बाहेर काय हो? मला 2000 रुपये दे. हिरीचं काम चाललंय का नाही? सुरुंगात दारू आणा जायचं मला. ठीक आहे 2000 रुपये. नाश केलंय शिर्डीनं तर काय खात नाही. काय टाकायचं हिला? काय बायको काय म्हणताय? हा काय शिर्डीला लयच फुगवली. मग माझे फुगली फुगली शिर्डी फुगली. झालं का चालू तुमचं? माझे भले माझ्यासारखी दिसली पाहिजे ती. अगं मी तुझ्यासाठी नवल बोलला, पण ती गोरगरीबांना म्हणलं भाकरी वाट बनवल्यात ना भाकरी. मग 25 भाकरी बनवून ठेवले ते. हा मग चल लवकर दे माझ्यापाशी, म्हणजे मी घेऊन त्यांना देऊ. तो चल लवकर दे. काय देऊ? हे बघ ना, हा हे बघ आता ती बाटल्या आपण आणल्या होत्या का नाही, बराबर सगळ्या थॅम्सअप मध्ये मिक्स केले त्या. आता फक्त वाट बघायची अध्यक्षांची. हा एकदा अध्यक्ष आलं आणि अध्यक्षांनी सुरुवात केली की आपल्याला काय टेन्शन नाही. नाहीतर आपण अगोदर सुरुवात केली ना अध्यक्ष आलं ना आपल्या तोंडाचा आवाज जर अध्यक्षाला गेला की मग सगळ्या पार्टीचा खेळ होईल आणि भांड फुटल. अध्यक्षाला आताच फोन लावला मी, 100% अध्यक्ष येत असते ना. तोपर्यंत तुम्ही लय वसा वसा करू नका. एकदा अध्यक्षाच्या तोंडाला लागली की मग नंतर आपण मोकळच झालो. कस काय? तोपर्यंत फक्त धीर धरा, सब्र का फल मिठा होत आहे. मटण विशिष्ट करा. अरे मटण विशिष्ट आहे की रट्टा रट्टा जाळ लागला. येत्यालाच अध्यक्ष आता 2 मिनिटं. आता अध्यक्ष येतेलच. अध्यक्षाला पहिलं पाजू, अध्यक्षाला पिऊन पाडू आणि मग आपण ह्याचं बुचणं फोडू. कळालं का? तोपर्यंत लक्ष देत ना आणि विषय काढू नका. गप्प बसा. अध्यक्ष येण्याची वेळ झालेला आहे. तोपर्यंत सुक सुक मटण काढून ठेवा. म्हणजे अध्यक्षाने एकदा मटण बघितलं बर का. पार्टी आता न पेता झाली पाहिजे. अध्यक्ष नाव ठेवत्या. हो या अध्यक्ष नमस्कार. या बसा 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 सर.
आता तुम्ही आला म्हणून आम्ही बघा आहे का तुम्हाला म्हणलं का नाही अहो, शब्दाला आम्ही जागणारी माणसं आहे आम्ही कधी बावळटपणा करत नाही. पाणी आणि ही बाटली आणि ही कशाला सोंग केलंय तुम्ही? मग आता तिथं मटण आणले हात धुवायला पाणी नको का आणि कमीत कमी दारू नाही थेंबसप तरी पिला थेम्सअप आहे बाई. आनंदाचा दिवस आहे दारूच्या बाटल्या आणल्या अहो, तुम्ही. दारूच्या बाटल्या असल्या असते ते का अध्यक्ष पेलं बरं असतं आपलं. काय थेंबसपच आहे जिरत जिरा जिरा राहायचा मग काय तर ब्लास्टर जिरा. हा, मग काय तर दारू नाही म्हणलं कशाला ठेवलंय अहो घ्या की 2 घोट आता मटण शिजलंय 5 मिनिटातच 2 घोट घ्या लगेच आम्ही वाढायला सुरुवात करतो काय हे आणलंय तुम्ही असलं? मी तर हे कधी पिलो नाही असलं. पिऊन बघा अध्यक्ष. एकदा तुम्ही पेला का नाही माणसाला मटण लयच भारी जिरत या जिराय आपण ती कशाला आणायचं असलं तुम्ही? दारू नाही म्हणलं काय करणार आहे? तुमचं लय प्रेम दिसतंय माझ्यावर लागा. हा? एकदा पिऊन तर बघा. बघू की आता आम्ही तुमच्या शब्दाला जागलोय तुम्ही आमच्या शब्दाला जागा चला कडवट लागतंय ला काही. पहिल्यांदा तसंच वाटतं. अहो अध्यक्ष पहिल्यांदा तसंच वाटतं ती. बरं झालं तुम्ही पण माझ्या शब्दाला मान दिला. दारू काय आणले नाही लागा. नाही नाही दारू काय नाही आणलं. करायचं दारू नाही आम्ही पिणार अध्यक्ष. थोडं कडूच लागतंय लागा. अहो, जिराय ती घ्या थोडस काय होतंय त्याला काय नाही होत. तुम्ही घेतल्याशिवाय आम्ही हात लावलाय का घ्या तुम्ही घ्या की. जिरा ही जिरा म्हणजे काय असतं? अहो, म्हणजे जिरा म्हणजे मटण जिरावणारा जिरा ही प्याल्यावर मटण जिरतं. अहो, तुम्ही बघा की 2 पळ्या कणाकणाच वडचा अजून जास्त खाणार. म्हणजे किती आणलंय मटण तुम्ही? 5 किलो आणले असं म्हटलं नाही असं. मसाला बिसाला वापरला का बरं? भरपूर चुलती काय आता तुमच्या पुढे डना पिटती पण चकारतय काय ह्यानं? करतोय तुम्हाला सवय नाही. उन्हात ना आलाय तुम्ही रानात चालत का तुम्ही यात काय नशा असते का? नाही काय नसते त्या तुम्ही ती नशा असते तर तुम्हाला दिलं असतं का अध्यक्ष? भारी वाटतंय ना वाटतंय ना आता? जरा घ्या दुसरी गोड लागतंय ना काही? हा, मग घ्या गोड लागायला लागलं. घ्या आधी पिऊन फुगल्यावर मग मी जेवायचो काय? तुम्ही पोट मोकळ होत त्यांनी. म्हणजे ह्यानं जिरतं होय. चार हाडकं जास्त. जेवायच्या आधी जिरतं का जेवायच्या आधीच प्याचंय? आधी जिरवायचं आणि मग रचायचं पोटात. म्हणजे असं असतं का? हा, घ्या करा. अय बाळू मामा तो बघा कशी यांची मटणाची पार्टी चालली आहे. अध्यक्षाला कशी पाचते ती दारू बघा गपचीप मध्ये दारू घालून पाचते ती बघा. यांची कशी पार्टी चालली. आपण ह्यांच्या आता बायका घेऊन येऊ चला जाऊ. राव तुम्हाला मला सोडून खात्यात म्हणले ह्यांना कसं पचवून द्यायचं आपण? नाही मला हक्कारलंय बरं का सगळे तीच की ह्यांना पचवून द्यायचं नाही अजिबात. नाही 31 डिसेंबर ते नाही मी खाऊ देणार. मी पट्ट्याला जाऊन सगळं हाणणार आहे मटण. हो त्यांच्या घरचं बी खाणार आहे. एकटा हाणणार आहे म्हणजे मला सोडाय तुमचा प्लॅन चाललाय का? तो आहेच की माझ्या सगळं आणि आपल्याला बी त्याला पाठवलाय मी मुद्दाम पुढं त्याला बी घेतो बोलवून. रंगात आली पण चांगलं. बघा की कशी दारू अध्यक्ष लागले डुलायला टोका 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 टोका. अध्यक्ष पडणार आहे झोपणार आहे. लय फुल झाले दिसते. 2 बाटल्या पाजल्या राव त्यांनी टोका. अयो अध्यक्ष पितोय. मग काय चला राव चला पडते. ये. कस काय अध्यक्ष थम्सअप आहे मग? हे चांगलं गोड लागतंय ना काही? पिलोच नाही मी कवा असलं. आणि मग पार्टी करायची म्हणजे तेल थेंबसाप लागतेच की. अरे याचं टोपण कुठं आहे रे? आतर हा अहो अध्यक्ष उलटी धरली बाटली तुम्ही राव काय तुम्हाला हे काय हित काय आहे? हे टोपण कुठं आहे? आउट पण नाही इकडे द्या तुम्ही काय राव ते. घरात बाळासाहेब आलाय दारात. काय करताय? काय नाही आलंय दिसत नाही छान येईन राहू द्या आता. तुम्हाला काय माहितीये का? काय मग माहित नाही काय का? मला काय माहिती काय झालं? ते काय कुठे गेले? अहो त्यांनी काय मला सांगितलं म्हणलं पातीला लय जुना पातळ झालाय जुना देतो नवं घेऊन येतो असं म्हणून गेलाय पातीला घेऊन कुणीकडं. आय 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 तुम्हाला म्हणलं जुनं झालंय पातेल. हो नवा नाही गेले. हो 1 किलो मटण आणलंय घरात आणखीन. घरात 1 किलो मटण नाही. 1 किलो मटण आणलंय. अहो कशाचं पातेल कशाचं काय तुम्हाला माहित आहे का? काय झालं? हे सायल्या गण्या हा हे 7-8 जणांची 31 डिसेंबरची पार्टी आहे. कुठं कुठं कुठं? मळ्यात तिकडे तुमच्या तिकडं होय बागाच्या तिकडे मळा ना का तुमचा तिकडे पार्टी आहे मटणाची आणि दारूची. मैंदाळी पेतलेली मैंदाळी हानहानी करतेली
तुम्ही जावा आणि नवरा ना तुमचा जाऊन जावा ना मग कशी पार्टी करते तीच बघते आता त्यांच्याकडे. राहायला मी एवढी चांगली बातमी तुम्हाला सांगितली. काय चहा पाणी तरी आम्हाला बाळू भाऊजी कसं आता ते 31 डिसेंबर साजरा करतात तीच बघती. आम्हाला चहा पाणी उघड आहे. हा. 1 किलो मटण शिजलंय तिथं तुम्ही जेवत बसा. मी रानात जाऊन त्याची पार्टीच बघते. दांडके घेऊन जा. उलटणं घेऊन जा, उलटणं घेऊन जा. और मी मटण संपवतो. ए पुरी काय करते? काय नाही फुलं तोडती. तू बस फुलच तोड. हा साईला कुठे गेला? ती गेले ती विराचं काहीतरी होतं ती सुरंगाची दारू काहीतरी आणायला गेली वाटतं ती. म्हणजे तुला सांगितलं विहिरीत सुरंगाची दारू आणायला. हो. किती पैसे नेलेत? 2000 रुपये दिलेत माझ्याकडनं. आगे सुरंगाची दारू कुठली न काय कुठली? मळ्यात पोरांची पार्टी आहे. 31 डिसेंबर उद्या आहे. त्या पार्टी काल मी ऐकलंय त्यांचं सगळं बोलणं. सुरंगाची दारू नाही न काय नाही. दारू प्यायची आणली आहे त्या साईलनं आणि ती सगळी मिळून कापायचंय म्हणली. काहीतरी मटण कोंबडं करायचंय, बिर्याणी करायची आणि दारू पिऊन दिघाना चाललाय तिथं. गांठे घेऊन पोराला आणजा जा घरी. नवरा आताच बिघडायला लागला तुझा. दारू हो दारू आणि मग काय तुला सुरंगाची दारू म्हणला पण प्याची दारू आणायला गेलाय तो. आणि तिथं मळ्यात चाललाय दिघाना त्यांचा 31 डिसेंबरचा. जातो इकडे ते फुलं मी ठेवतो इथं. बघतेच मी त्यांच्याकडे जा कसं आणि काय एक काम कर की हा. जेवायला काय आहे का? मला लय भुका लागलेली आहे का? अहो केलंय की केलंय मटण केलंय मटण. हाय का करत? हो चालतंय मग मी आली आणि ती हे आहे आप्पा आम्ही दोघं तिथे जेवतो. आम्हाला हा, बघू. जेवा जेवा जावा जेवा मी तू बघते तर त्यांच्याकडे. काठी घेऊन जा, काठी. काठीच घेते. नाही जाताना नाही हाय तू वाटतलंय काट्याचा आणि चांगली पडव जीव तू जाऊन आता घरात. काय बाया किती दिवसातनं पाणी आलंय नळाला. 8 दिवसातनं पाणी आलंय. भरलं पाहिजे बाया. किती दिवसातनं पाणी आलंय. ए गायत्री काय म्हणता बाळा? कुठे गेलाय कन्या? अहो मला म्हणलं काय ती भाकरी दी. मी वाटून आलो कुणाला तरी भाकरी वाटायला गेल्या त्या. गरीबासने वाटाय म्हणलं असेल. होय तसंच काहीतरी म्हणत होतं. आयला लय पुण्यवान करा नाही तुमचा. अगं येडे कुठलं काय भाकरी न कुठलं काय भाकरी दुसरं काय नेलं का अजून काय पैसे बिसे? हा नाही फक्त भाकरी घेऊन अगं गेल्या ते सायल्या ती परत त्याची दोस्त मित्र मंडळी आहेत ना ते गायकवाड ही सगळे जण मिळून 10-12 जण आहे. ती मळ्यात चालली 31 डिसेंबरची पार्टी आणि मटण दारू अगं लय हाना आणि तिथनं पिऊन येईल आणि तुला बदडल माहितीये का ती? अहो बाळ मामा पण आमचं पित नाही तेव्हा. पित नाही तर पिऊन आल्यावर तुला हाणायला आल्यावर कळलं तुला. दांडकं नाही तर लाटणं बघ आणि आण बनवा त्या गाण्याला तिथनं जावट खरं बस बघितलंय का तुम्ही पण? नवरा सांगतीय नवरा दान सुरू झाला वेळ तुझा भाकरी घेऊन. बाकी बघते त्यांच्याकडे. लवकर पदूर खाऊ आणि जा काहीतरी दांडकं घेऊन जा. नडगे हाण त्याच्या. इकडे माघारी ये, इकडे इकडे तू मी एवढी चांगली बातमी तुला सांगितली का ना? हा निदान मला छत्री विचारायचं. छत्री चहा नाही बाळा ना घरात मटण आहे माझ्या. शिजलाय का? हा, तुम्ही खाऊन जावा जेवून जावा. मी आली चांगलं घेऊन. सुक्का केलाय का? सुका पण आहे पातळ पण आहे. भाकरी पण थापून ठेवले त्या बघा. जेवा तुम्ही. तुझा नडगी लाकूड नडगी बघायची ना असं पाय हाणायचं म्हणजे परत पळायचं नाही तू. नाही बघते की कशी जा मी येऊ तू तोवर बाळा जा तू बाळा. ही काय हित टोप ही काय ही फिरवा टोपण फिरवा तुम्ही आता. फिरवा फिरतय टोपण टोपण कुठे आहे रे? जातो मी मरू दे. टोपणच नाही गेला. अरे मला धरू नको तो. अध्यक्ष चालले गावाला. जाऊन दे निघाले चढली आता चढली. मला उचला की खाली काम झालंय झोपून द्या. आता अध्यक्ष आडवं झाले. आता एक काम कर आणलेलं दोन्ही तिन्ही मी खांबा घेऊन ये. आता अर्ध्याच खांब्यात झालाय खांबा मोकळा. या घेऊन चल पार्टी एन्जॉय. मला वाटत नाही अध्यक्ष 4 दिवस उठल आता.
अध्यक्ष कोण्या आपण पार्टी करू जो जा घेऊन येतो मी आलो घेऊन लवकर ह्याला हातबटी बी घेऊन येते काय ना लय फुल झाली मला दुसरा पाय कुठून आला अरे गाण्या गाड्या तुझा पाय नाही तो अध्यक्षाचा पाय आहे गायकवाड मामा तुम्ही एवढं गोर कसं झाला अरे येड्या तिकडे बघ तिकडे गायकवाड बसलाय तो बघ काळ्यातून गोऱ्यात फरक कळत नाही तुला गायकवाड मामा ही काय सुधीत नाही आता मी काय करतो निघायचं करतो आता जा तुम्ही चल रे डिसेंबर साजरं करतात मुडदा घरी मला बी मटण आणून ठेवायला सांगितलंय आणि कुठं दारू पिऊन पडल्या तर काय माहिती अजून आहे एवढा मोठा माणूस अध्यक्ष पाडून ठेवलाय हे तर 31 डिसेंबर चाललाय बिराणी घरी चाललाय तुमची बिराणी मग हे बघ कशाला आणायचं चाललाय तुमचा 31 डिसेंबर मटण आणायला लावलंय घरी जेवायला बोलावलंय चला तिकडं मटण तिकडं परमेश्वर भक्ती की तुमचा पती परमेश्वर चला चला घरी लाल शर्ट उठतो का ना तुझ्या आईला बोलवली मी कोण आहे काढ किती पाय उठायचं का नाही का मला अजून मार कमीच पाठवा उठतोच वाटा ना वय अजिबात चला घरी चप्पल बघू चप्पल चला घरी चप्पल घेतली चप्पल बघून घेतली चप्पल लबाड बोलणार नाही की मला आधी काय लबाड बोलणार नाही बघतेच मी त्यांच्याकडं 1 किलो मटण आणायला लावले मला इथं आणि काय त्यांची नाटकी चालली ती 31 डिसेंबर आणि काय तेच मी आता त्यांचं काय सांगतो लाग मागणं तू काय करतोय माझ्या मी कळते की नाही घरी यायचं काय कळते की नाही हा काय चाललंय काय ना सोड उठा उठा आधी उठा ए सोड चला घरी गेला हे आमचा येडा गुडकलाच पाहिजे बाबा म्हणा आली काय खोटं बोलणार नाही काय बडवू तरी बडवणार आहे आधीच पाताळ झालंय अजून काय बडवायचंय हे कुत्रे बायकांना भिवून बायका हन्नच घेऊन गेली हनला पान ह्यो फाकड्या गण्या बायकोला भेट नसतो बायको अशी उचलून आपटत असतो मला बायको हा बायको रंबा रंबा दिसायला लागली होय तुम्हाला आता रंबा दिसते होय तुम्हाला माझी रंबा ग गण्याची लाडकी रंबा चला की तुम्हाला इंद्राचा दरबार दाखवते अक्का चला की उठा नीट उठा उठताय का पिऊन पडले हिथं येड्या माणसाच्या नादी लागून घरी चल रंबे थांब रंबे ए रंबे रंबे कुठली रंबे आली आणखीन रंबे थांब रंबे गण्याचा अपमान करू नको रंबे इंद्राचा दरबार दाखवते की तुम्हाला चला घरी तिथली सगळी फुलं येतं पेलेत ना सगळी फुलं आहेत तू काय पेलाय तू काय गोमतर पेलाय म्हशीचं वय रे पेलय उलिसी पेलाय चला तुम्हाला जेवाय घालतो पोट भरून आता हे बघा ही वाढतोय मी पितळी घे चल पितळी घे तुला एक आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण तुम्हाला बी हार्दिक शुभेच्छा आपल्याला बिर्याणी मिळाली हाणायची आणि निघायचं कळलं का मटन खायचं गपचिप निघायचं मटण आहे सगळं 5 किलो मटण आहे खायचं आणि निघायचं कळलं का चालतंय कोणाला काय बोलायचं नाही कोणाला काय सांगायचं नाही कस काय जेवण झालं 1 नंबर पोटभर जेवला ना हा पोटभर जेवलं आता हे अध्यक्ष आहे ही कधी पियत नाही त्यांनी पाजली अध्यक्षाला
आता अध्यक्षाला उठवायचं आणि घरी न्यायचं आपल्याला. चालतं उठो. हा. अध्यक्ष नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष जेवला का नाही राव बाळासाहेब आलाय तुमच्याकडे राव. अध्यक्ष आयले अध्यक्ष मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हाला मी शुभेच्छा बर का. आणि आमचा भाग जर तुम्हाला आवडला असेल ना तर आमच्या भागाला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि थँक्स बटन दाबा विसरू नका. राम राम हे अध्यक्ष. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. सारी दुनिया भलती सलती गाव हे आपलं बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं. काय बिघडतंय गाड्या आता हाय का बरं.